मिनिट. सावकाश. बस. येस, बस बस बस. ओके. गीता गीतू थँक्यू. तुला किती? एक. ओके. थँक्यू. वा वा. हा डन. डन. आजचं जेवण जेवून सगळे खुश होणार याची खात्री आहे मला. काय आदित्य, हा कसली खात्री आहे म्हणतोयस? जेवणाची. आजचा स्वयंपाक मी केलाय. रिअली? वास तर छान येतोय. थँक्यू. होपफुली टेस्ट ही तितकीच चांगली असेल. असेल काय, असणारच. एक बार खाओगे उंगलियां चाटते रह जाओगे. अच्छा, ते आम्ही खाल्ल्यावर ठरू. हा ठरवा ठरवा, बसा आधी. अथर्व, आलास? जा पटकन फ्रेश होऊन ये. हे बघ, जेवण रेडी आहे. अरे हो, वास सुद्धा चांगला येतोय. तेव्हा आलो मी. ये लवकर ये. मी वाढतो. हो मला खूप भूक लागली आहे. थँक्यू. थँक्यू. ओके चला. मला तर खूप भूक लागली आहे. अगं मग कर ना सुरू. ए नाही, नको, त्याला येऊ दे. सगळे सोबतच जेवूया. बर. बघ आला. ये लवकर ये, आम्ही थांबलोय. चलो. येस. चला आता करू सुरू. हे करतातच आहेत. आहा, वा वा, एक नंबर. काय जेवण बनवतेस का गीता? खरंच चव आहे तुझ्या हाताला. नाही, माझ्या हाताला चव आहे हे मला माहितीये, पण आजचं जेवण मी नाही, आदित्य दादांनी बनवलं. हे अथर्व, काय काय झालं तुला? भूक नाहीये मला. अरे अरे अथर्व, असं काय हा? आता तर जेवणाचं कौतुक केलं आणि असं का उठून गेला? अगं काही नाही, बरं नसेल वाटत त्याला, म्हणून गेलं असेल. आजचं जेवण खूप छान होतं, पण ह्या नखांना जास्त चव असेल आजच्या जेवणापेक्षा. खरंच इतकी चवदार आहेत का ही नख? बघ, असं काही नाही, आज माझा मूड नव्हता. जेवणाचा पहिला घास घेईपर्यंत मूड होता, त्याच्यानंतर माझं कौतुक करेपर्यंतही मूड होता, पण जेव्हा मी सांगितलं हे जेवण आदित्य दादांनी केले तेव्हा मूड गेला. खरंच मूड नव्हता माझा आज. आणि मी तिथे आलो कारण मधुराताईंनी मला बोलवलं होतं. मग जाताना मधुराताई थांबवत होत्या, तेव्हा का नाही थांबलास रे? हे ते हा काय? तुला किती प्रश्न आहेत ग आणि किती शंका आहेत? ठीक आहे, मग उत्तर दे ना. असं जेवणाच्या ताटावरून उठून का गेलास तू? आदित्य दादा बोल. आता त्यांनी काय केलं? आजकाल मला त्याची कोणतीही गोष्ट नकोशी वाटते का? ते जेवण सुद्धा. म्हणजे आधी असं असायचं की मला तो सतत हवा असायचा. मी एकत्र रूम शेअर करायचो बघ. मी त्याला सगळं सांगायचो, तो सुद्धा मला सगळं सांगायचा. पण आता
तसं नाहीये. आता तो समोर जरी आला ना तरी चीड येते मला. मीराताईने त्याला इथे का राहायला सांगितलंय मला खरंच माहित नाही, पण आता मधुराताई सुद्धा त्याच्यासोबत राहून त्याच्यासारखीच वागायला लागली. हे बघ अथर्व, मला कळू शकतं. आपला आवडीचा किंवा जवळचा माणूस अचानक असा बदलला तर काय होतं हे कळतं मला. पण आदित्यला तर असं वागेल असं खरंच कधी वाटलं नव्हतं ग मला. अथर्व, एक काम कर ना, वाईट स्वप्न समजून सगळं विसरून जा रे. ते सुद्धा केलं ग. तो जरी समोर आला ना तरी चीड येते मला त्याची. अरे हीच तर परीक्षा आहे ना तुझी. मीराताई आपल्याला नेहमी काय सांगतात, वेळ हे सगळ्या प्रश्नांवरची उत्तर. तू आदित्य दादांना वेळ दे. अरे बघ, कदाचित ते बदलले तर चांगलंच आहे ना. तशी वेळ यावी लवकरच. येईल, ती वेळ लवकरच येईल. पण आता खरी वेळ कशाची झाली आहे माहितीये का? आईस्क्रीमची. नाहीतर ह्याचा आता मिल्कशेक होईल रे. बरं, ते ग्रीनलँड मधून आणल्या, म्हणजे तो शेजारचा वाणी आहे ना त्याच्याकडून. तो छोटू ज्याच्या बरोबर तुझं भांडण झालं होतं सुट्ट्या पैशांवरून. चालेल ना? मला उगाच वाटलं की सगळं आईस्क्रीम मलाच संपवावं लागतंय की काय. नाहीतरी तू जेवला नाहीयेस, तू खाऊ शकतोस आईस्क्रीम, तेवढंच पोट भरेल ना. हा ना, खरंच छान आहे. काय रे? काही हवं होतं का तुला? काही हवं असेल तरच येऊ शकतो का मी इकडे? नाही, तसं नाहीये. मला वाटलं तू झोपला असशील म्हणून इन जनरल विचारलं. असं चालू होतं, तुझीच वाट बघत होतो. आज कोणाचा तरी मूड फारच छान दिसतोय. आज दिवसभर घरी होतो ना, एकदम संडेचा फील आला मला. त्यात तुम्हा सगळ्यांसाठी जेवण सुद्धा केलं मी. निघतो मग आता, झोपतो. हा, गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? नाही, मला एक गोष्ट हवी होती. बाकीच्यांनी दिली मला ती गोष्ट, फक्त तू दिली नाहीये, सो मला ती तुझ्याकडून हवी. मी काय नाही दिलं तुला? बघ, विचार कर. आदित्य, सांग ना, तू मला सांग. नाही, प्लीज. थोडा विचार कर ना. आदित्य, नको ना सस्पेन्स, सांग ना प्लीज. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट? तू रोज जे कपडे घालतोस तेच कपडे घातलेस, केस पण सेम आहे, चेहरा. कशाबद्दल कॉम्प्लिमेंट? माझ्या हाताने खास तुझ्यासाठी, तुझ्या आवडीच्या केलेल्या जेवणाची. ओ, आधी सांगायचं ना, मी केवढा विचार केला. तुला कंप्लीट नौटंकी आहे आदित्य. अरे वो तो मेरे रग रग में भरी है. ओह, बरं मग ठीक आहे, आजपासून तुझं नाव नौटंकी. चालेल, पण अजूनही सांगितलं नाहीयेस तू जेवण कसं झालं होतं ते. हा, जेवण म्हणजे ठीक होतं. अच्छा. हा, म्हणजे गीताला जर करायला सांगितलं असतं तर तिनेही सेम केलं असतं. असं काही स्पेशल नव्हतं. हो का? हा, ठीक आहे, मग पुढच्या वेळी तुझ्या आवडीचं जेवण तुझ्या
आवडत्या गीताला करायला सांग. ओके बाय. आदित्य काय अरे, आता कशाला? काय नौटंकी काय फक्त तुलाच करता येते का? हं? हा, हे काय आता जस्ट शिकले तुझ्याकडून. खूप मोठी होशील तू. हो थँक्यू. ए नाही, पण जेवण ना खरंच खूप 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 छान केलं होतं, ऍज ऑलवेज. ते तर होणारच होतं. बनवलं कोणी होतं? अरे काय काय ग, काय झालं? नाही काही नाही. मग काय बघतेस? आदित्य, रूम जरा विस्कळीत दिसते रे. नाही, ओके तर आहे. नाही, असं वाटतंय कोणीतरी येऊन गेलंय रूम मध्ये. मधुरा, तुझ्या रूम मध्ये तू आणि मीरा सोडून दुसरा कोण येणार आहे? आणि असंही मीरा आता घरी नाहीच आहे. हा पण नाही, तरी असं वाटतंय. हा करेक्ट. तुला तुझ्या त्या रूमची सवय झाली आहे ना, म्हणून तुला असं वाटत असेल. मे बी असेल. किंवा मग इकडे भूत असेल. आदित्य हं? प्लीज नाही हं. तुला माहितीये मला भीती वाटते. म्हणूनच सांगतोय, एक काम करतो ना, मी आजची रात्र इथेच थांबतो तुझ्यासोबत. ओके? अच्छा ओके. तर माझ्या रूम मध्ये येण्यामागचं हे मेन रिझन होतं. नाही नाही नाही, अजिबात नाही. मधुरा, मला तुझी काळजी वाटते ना, म्हणून म्हटलं. ओके ठीक आहे, पण मी आज करेन मॅनेज. तू जा हं, तू झोपायला जा. मी काय म्हणतोय मधुरा, की काय आहे बघ ना, आजची रात्र मी इथेच थांबतो. म्हणजे काय आहे की रात्री तुला जर काही लागलं तर माझी हेल्प होईल ना तुला, राईट? आदित्य, कोणीतरी येईल. कोणी येत नाहीये मधुरा. आदित्य बघ, तुलाही तेच हवंय. अजिबात नाही हं. अरे पण मी थांबतो ना. अरे बाय, गुड नाईट, जा झोपायला. छान रोमॅन्टिक बोलतोस हं. खाली चला, खाली चला. काय 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 उत्तरा, हे असं चोरून ऐकणं शोभत नाहीये तुला? हॅलो, मी काही चोरून वगैरे ऐकत नव्हते. मी तुला भेटायला म्हणून आले होते, तेव्हा सहज माझ्या कानावर पडलं म्हणून सांगितलं. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. मोस्ट वेलकम. आणि मधुराला छान तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंयस ना तू. आता एवढं मोठं काहीतरी करायचं म्हटल्यावर हे सगळं करावं लागणारच ना. हुशार आहेस. थँक्यू. तुला काय बोलायचं होतं? मला हेच सांगायचं होतं की आपल्याला जे काही करायचंय त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सोबत घेणं फार गरजेचं आहे. कोणी एक जरी दुसऱ्या मार्गाने गेला तरी आपल्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. कुणाबद्दल बोलतेस तू? अथर्व. त्याचं काय? त्याच्या आजच्या वागण्यावरून मला असं वाटतं की तो आपल्याला जड जाणार. ते तर आहेच. सध्या चिडलाय तो माझ्यावर. तेच तर धोक्याच आहे ना आदित्य. कोणाचाही राग रुसवे फुगवे आपल्याला नाही परवडणार. आपल्याला सगळ्यांना आपल्या मर्जीत ठेवणं गरजेचं आहे. मी पण तोच विचार करतोय की काय करता येईल. या अशा खाचखळग्यांना वेळीच बाजूला करणं हाच त्यावरचा उपाय आहे.
तू जेवायला हवं होतंस अथर्व. गीता झालं तुझं आवरून? हो ताई, माझं झालंय. 0 मिनिटात निघूया. 0 मिनिट. ओके. बाय द वे, आज मेन्यू काय आहे? अहो, शेंग्याची भाजी केली आहे बटाटा घालून. केंकरेला आवडते ना, म्हणून म्हटलं करूया. पण तू काल फार रूड वागली हा त्याच्याशी. नीट बोलले असते ना तर सगळ्या शेंगा घेऊन गेला असता. मग माझ्या हाची शेंग्याची भाजी त्याच्या आणि त्याच्या बायकोला कशी खायला मिळाली असती सांगा? स्मार्ट हा. ते आपलं असं तुमच्याबरोबर राहून आता जरा जरा शिकायला लागलीये मी. हो का? पण मजेचा भाग सोडा, त्याची बायको प्रेग्नेंट आहे. आता हा शेंगा घरी घेऊन जाणार, मग तिला बनवायला सांगणार, तिला किती कष्ट पडणार ना ताई. म्हणून म्हटलं दे, मीच बनवून आणते. गुड. स्मेल मस्त येतो. टेम्पटिंग झालेली दिसतीये भाजी. हो ना? हा. तुमच्यासाठी पण मी थोडीशी बाजूला काढून घेतली एक्स्ट्राची. हे बघ, हे ना अगदी करेक्ट जमत तुला. ते पण ताई आपलं तुमच्याकडून जरा हळूहळू शिकते. हा, बस बस झालं. चल लवकर आवर, नाहीतर उशीर होईल आपल्याला. तुम्ही वा पुढे, मी डबा भरते आणि येते. ओके. येस. ताई तू पण. ताई एक सेकंद. अरे यार इथे. हा. सगळं मस्त, एकदम व्यवस्थित चाललंय सगळं एकदम. येस तुझी इथं काय एकदम मजा असेल. आणि दुर्वा तर काय एकदम खुश झाली असेल तू आल्यामुळे. हो, खूप खुश आहे. हा. आणि आता मी इथून सोडणार नाही मीराला. तुम्ही सगळे सांभाळा तिकडे सगळं. हो नकटे, सांभाळतो हा सगळं. तू तुझा अभ्यास कर आधी व्यवस्थित. मला बोलायचं, इकडे कर ना, इकडे कर. नाही सगळ्यांनाच बोलायचंय. एक काम कर, रांगेत उभी राहा मागे. मी काय रांगेत उभी राहणार नाहीये. थांब ना, असं काय करते. अगदी बरोबर आहे तिचं. कशी आहे दुर्वा बाळ? मला खूप आठवण येते अगं तुझी. काय गीता, झाली का ऑफिसला जायची तयारी? हो ताई, सगळी तयारी झालीये. शेवग्याच्या शेंगाची भाजी केलीये बटाटे घालून. अरे वा, मज्जा सुरू आहे तुमची. मला सोडून सगळी मज्जा करता तुम्ही. नाही दुर्वा, आम्ही तुला खूप 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 मिस करतोय. हाय मधुराताई. हॅलो. आणि ऐक दुर्वा, अगं तू दिलेला खाऊ संपवलास ना सगळा? हो, मस्त झाला होता. मी एकटीनेच संपवलाय सगळा. कसं का माझ्या गोडू लागते. मधुरा, तुम्ही सगळे ठीक आहात ना? ताई, तू आमची अजिबात काळजी करू नकोस हा. तू तुझी आणि दुर्वाची काळजी घे. आणि ऐक ना, तिला जर सुट्ट्या लागणार असतील ना तर घेऊन ये ना तिलाही. हाय दुर्वा, हाय तिथं दादा. कशी आहेस तू? मी मस्त. पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. आम्ही पण सगळे तुला खूप मिस करतोय. तू ये ना परत. अरे म्हणजे काय, येणारच आहे मी. मला कंटाळा आला इकडे राहण्याचा. हो, खरंच आहे. बरं ताई, तू परत कधी येणार आहेस? उद्या येईन मी. म्हणजे अजून एकच दिवस असणार आहेस तू तिकडे? एकच दिवस तिकडेस? ओके, ठीक आहे. तू परत आली की आपण बोलूया. ठीक आहे. चला आता आम्ही फोन ठेवतो, ऑफिसला जायला उशीर होतोय. ओके चलो, बाय 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 बाय. ओके, बाय. चला निघूया. हो, तुम्ही सगळे ऑफिसला जा. आज काय मी घरीच थांबणार आहे ना, मजा करणार आज घरात. बर करा, मज्जा करा. चला, आपल्याला उशीर होतोय. हॅलो, मी उत्तरा बोलतेय. हां, मी तुला एक नंबर पाठवलाय, त्याचं नाव आदित्य. त्याला कॉल कर आणि त्याला हवे तसे पेपर्स बनवून दे. ओके? नाही, यापुढे मला फोन करायचा किंवा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. ऑल राईट? ओके.